गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरने अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का याचा तपास केला जाणार आहे। वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत। गौतमी पाटीलच्या अडचणीमध्ये त्यामुळे वाढ होण्याचीही शक्यता आहे। तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडेही वर्ग करण्यात आलाय। 30 सप्टेंबरला नृत्यांगना गौतमी पाटीलच्या मालकीच्या कारने रिक्षाला धडक दिली। या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झालाय। अपघातानंतर जखमी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांकडून गौतमीवर कारवाईची मागणी करण्यात आली। आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करताय, गौतमी पाटीलांना वाचवण्याचा प्रयत्न करताय। गौतमी पाटीलला अटक करा या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं सिंहगड पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केलं। यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या रिक्षा चालकाच्या कुटुंबाची आणि ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। माझ्या वडिलांच्या उपचाराचा खर्च आरोपीने करावा अशी मागणी रिक्षा चालकाच्या मुलीने केली। गाडी पोलीस स्टेशनला टोईंग करून कोणी आणली असा सवालही करण्यात आला आहे। सीसीटीव्ही फुटेज अशी एकही समोर आली नाहीये की ज्यामध्ये आरोपीचा चेहरा दिसेल असं कोणताही एक सीसीटीव्ही फुटेज माझ्या समोर घेऊन या, तेव्हा आम्ही विश्वास ठेवू। कारण की जे फिर्यादीदार आहेत, ज्यांनी फिर्याद दिलेली आहे, त्यांनी स्वतःनेच मला फोन केलेला आहे खर्च पाण्याला पैसे देऊ का यासाठी। मग आम्ही कसं समजणार की जे फिर्यादीदार आहे ते स्वतः पण कोणाच्या दबावाखाली असतील नसतील। त्यामुळे माझा फिर्यादीदारांवर विश्वास नाही, माझा पुराव्यांवर विश्वास आहे आणि ते पुरावे मला पोलिसांनी सादर करावे। अपघाताप्रकरणी गौतमीला पुणे पोलिसांनी नोटीसही बजावली आहे। गौतमीवर कारवाई करा या मागणीसाठी रिक्षा चालकाच्या मुलीने चंद्रकांत पाटलांची भेटही घेतली। यावेळी अपघाताप्रकरणी डीसीपींना सूचना देताना चंद्रकांत पाटलांचा व्हिडिओ व्हायरल होतोय। ते गौतमी पाटीलला काय उचलायचं नाही। अरे हो, पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही? हा हो, पण मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे। चला तुम्ही म्हणा की गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये, कोणीतरी ड्राईव्ह करत होतं का भूत ड्राईव्ह करत होतं? तो जो कोण ड्राईव्ह करत होता त्याला पकडायला लागेल ना। मग तो कुठे आहे आता? मग तुझी गाडी कुठे आहे? गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकीन नाही गौतमी पाटील असेल तिला नोटीस द्या। त्या बिचाराची मुलगी समोरून बसली आहे, तर तिला काय म्हणा तू अशी गौतमी पाटील वगैरे, तू म्हणा त्यांचा खर्च तरी कर म्हणून। पोलीस कार अपघात प्रकरणी विशेष अधिकारी नेमणार आहेत। अपघातानंतर क्रेन कुणी बोलवली याचाही तपास होणार आहे आणि सर्व सीसीटीव्ही तपासले जाणार। हा सर्व तपास रिक्षा चालकाच्या मुलीला दाखवला जाणार आहे।